आज मी मिरचीची भाजी तयार करणार आहे आणि ही भाजी खूप छान होते आणि पटकन होते तयार. आणि ही मिरचीची भाजी आहे ती प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपण तयार करतो खास करून, जेणेकरून आपली जेवणाची रंगत वाढेल म्हणून. चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी पद्मजा. अलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज मी मिरचीची भाजी किंवा मिरचीचं भरीत तयार करणार आहे. ते म्हणजे खास करून कार्यक्रमामध्ये केलं जातं, लग्नामध्ये जेवणाची रंगत वाढवतं. जरी तिखट लागत असली मिरची तरी पण जर जेवणामध्ये मिरची असेल तर जेवण अगदी अप्रतिम होतं. अशी जी लग्नामध्ये मिरचीची भाजी किंवा मिरचीचं भरीत तयार करतात तसं मी आज करणार आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. मिरचीच्या झाडावर भरपूर मिरच्या आलेल्या आहेत आणि ह्या तिखटसुद्धा मिरच्या आहेत. तर मिरचीची भाजीच तयार करणार आहे. तर आता काढून घेते. सगळ्या मिरच्या आहेत त्या छान मोठ्या मोठ्या झालेल्या आहेत. मिरची आहे ती काढून घेतलेली आहे. एकदम झाडावरून फ्रेश छान मिरच्या आहेत त्या काढलेल्या आहेत. आणि इथे मी तोंडली आणि वांगी घेतलेली आहेत, कारण का मी मसूर डाळ ती पण रेसिपी करणार आहे. त्या मसूर डाळीमध्ये टाकण्यासाठी ही वांगी आणि तोंडली काढून घेतलेली आहेत. आता ह्या पहिल्यांदा मिरच्यांची मी भाजी तयार करणार आहे. एकदम फ्रेश मिरच्या आहेत. तर मिरची आहे ती मी धुवून घेतलेली आहे. आता कापून घेणार आहे. तर मिरची कापताना हे डेके आहेत ते सुद्धा मी या भाजीमध्ये घेणार आहे. असे मधून 2 भाग करायचे मिरचीचे आणि इथून अशी पुन्हा मधून अशी चिरून घ्यायची आहे मिरची. आता सगळ्या मिरच्या आहेत त्या अशा कापून घेणार आहे. तर मिरची कापून झालेली आहे आणि इथे एक मोठा कांदा घेतलेला आहे, पण कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे. तो मिरचीमध्ये एक जीव झाला पाहिजे म्हणून कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे. आणि इथे 1 चमच मी घट्ट दही घेतलेला आहे. आता मिरची आहे ती फोडणीला घालून घेते. पहिल्यांदा कांदा फोडणीला घालते. तर इथे कढईमध्ये तेल घेतलेलं आहे, जेवढी मिरची आहे त्या प्रमाणानुसार. आणि आता तेल गरम झालेलं आहे तर चिमूटभर हिंग घालून घेते. राई घालून घेते 1 छोटा चमचा आणि थोडंसं जिरं. कांदा घालून घेणार आहे. कांदा एकदम बारीक कापून घ्यायचा आहे. कांदा आहे तो थोडा मऊसर करायचा आहे, पूर्ण असं कुरकुरीत करायचं नाही कांदा, कारण का कांद्यामध्येच मिरची तयार झाली पाहिजे. ते चिमूटभर हळद घालून घेणार आहे. हळद जास्त घालणार नाही. कांदा आहे तो मऊसर होतच आलेला आहे. कांदा आता हा मऊसर पूर्ण झालेला आहे. त्याच्यामध्ये हे दही आहे ते जरा फेटून घालून घ्यायचं आहे. जरा दही हे फेटलेलं आहे असं आणि कांद्यामध्ये घालून घेणार आहे. आणि गॅसचा फ्लेम स्लो करायचा आहे. लगेच मिरची घालून घेणार आहे. झाकण ठेवून देणार आहे आणि गॅसचा फ्लेम स्लो करायचा आहे. आणि झाकणावर थोडंसं पाणी घालून घेणार आहे. इथे मी 1 वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे. हे ओलं खोबरं आहे तर फक्त मिक्सरमध्ये घालणार आहे आणि एकदाच फिरवणार आहे. जास्त बारीक करायचं नाही. हे थोडंसं असं जाडसर आहे म्हणून फक्त मिक्सर एकदाच ऑन करायचं आहे आणि लगेच बंद करायचं आहे.
आता मिरचीमध्ये मी पाणी घातलेलं नव्हतं, तरी पण वाफेचं पाणी सुटलेलं आहे, अशा ओलसर झालेल्या आहेत. आता मीठ घालून घेणार आहे पहिल्यांदा मी चवीनुसार. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. तर मिरची आहे ती मऊसर झालेली आहे, तर इथे मी ओलं खोबरं घालून घेणार आहे. ओलं खोबरं आहे ते जास्त बारीक करायचं नाही, असं बरडच आहे. तर इथे मी ओलं खोबरं घातलेलं आहे. खोबरं जरा जास्तच घातलेलं आहे. खोबऱ्याला सुद्धा हे मिरची आपण जेव्हा खातो तेव्हा छान टेस्ट लागते, म्हणून जास्तच खोबरं घालून घ्यायचं आहे. आणि आता इथे मी 1 छोटा चमच साखर घालून घेणार आहे. आणि अगदी ते पाणी गरम आहे ठेवलेलं, ते 1 चमचावर घालून घेणार आहे. ज्यामध्ये साखर विरघळण्यासाठी, फक्त जास्त नाही, अगदी 1 चमच. आणि पुन्हा हे वाफेवर पाणी ठेवून देणार आहे. थोडा वेळ तयार करून घेणार आहे मिरचीची भाजी किंवा मिरचीचं भरीत हे तयार झालेलं आहे. खूप छान लागतं चवीला. थोडं तिखट लागलं तरी खायला खूप छान लागतं. आणि आता लग्न सीझन आहेत, लग्नामध्ये खास करून ही अशी मिरचीची भाजी तयार केली जाते, किंवा कोणताही कार्यक्रम असेल तरी केली जाते. आता ह्याच्यामध्ये थोडंसं मी अर्धा चमचा लिंबाचं पाणी घालणार आहे. दही घातलेलंच तरीसुद्धा थोडंसं लिंबाचं पाणी, जरा तिखटपणा कमी येण्यासाठी. आणि आता गॅस बंद करून घेते. प्रत्येक कार्यक्रमामध्ये तयार होणारी मिरचीची भाजी, जेवणाची चव वाढवणारी अशी ही आजची मिरचीची भाजी किंवा मिरचीचं भरीत, ही रेसिपी कशी झाली हे मला कमेंट करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्यामुळे मला अशाच नवनवीन रेसिपी करण्याची प्रेरणा मिळेल. धन्यवाद.